36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याच्या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी किंवा आमदार होण्यासाठी अशा प्रकारची लाचारी दाखवणे योग्य नसून हे लाचारपणाचं लक्षण असल्याची टीका त्यांनी केली आहे. बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय की लोकशाही व्यवस्थेमध्ये अशा प्रकारचं कृत्य अजिबात मान्य होऊ शकत नाही. राजकारणामध्ये निवडणुका येतात जातात, परंतु निवडून आल्यावर एखाद्याला मारण्याचा कट रचणं किंवा त्यांच्या कुटुंबियाविरोधात षडयंत्र करणे हे अत्यंत गंभीर बाब आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे लोकशाही मूल्यांवर आघात होतो असंही त्यांनी नमूद केलं आहे. तसेच या प्रकरणात वेळेत पोलिसांत तक्रार दाखल झाली नसती तर संबंधित कट यशस्वी झाला असता आणि यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता होती असा गंभीर इशाराही त्यांनी दिला. या घटनेमुळे राजकीय वातावरण अधिकच तापलेलं असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. असं आहे की फोन करणे किंवा कधी भेट याच्यामध्ये काही गुन्हा नसतो. त्याच्यात त्यांना काही आर्थिक पुरवठा केला का, त्यांना काही प्रत्येक संबंध आहे का, त्यांच्या मालमत्ता जे काय आहे त्यामध्ये काही आर्थिक संबंध आहे का, त्यांनी केलेल्या दुष्कृत्यामध्ये काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहे. कोणी कोणाला फोन केला किंवा कोणी कोणाला भेटला याच्यापेक्षा आर्थिक संबंध काय, जे अघोरी कृत्य आहे त्याच्यात संबंध काय, किंवा त्यांनी केलेल्या दुष्कृत्यामध्ये काही संबंध आहे का, यावर त्या ठिकाणी गुन्हा निश्चित होत असतो. रवी राणा असे त्यांना SITला त्यांनी SITची चौकशी सुरू आहे. या सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये मी अधिक भाष्य करणे योग्य नाही. अशा प्रकरणामध्ये ज्या SIT असतात त्यावर कुठल्याही त्यांचे तपास डायव्हर्ट होऊ नये म्हणून माझ्यासारख्या व्यक्तीने तरी अशा पद्धतीचे कुठली स्टेटमेंट करून तपासामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न मी सुद्धा करणार नाही. ज्यांच्याकडे काही अधिक माहिती असेल ते SITला देतील. अंजली दमाने यांनी जो आहे तो न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मध्ये दिवसा.